नमस्कार. श्री ज्ञानेश्वरी गुढार्थ दीपिका, श्री बाबाजी महाराज पंडित, भाग 64. आपण मागे पाहिली की पाण्याचा प्रवाह वाकडा असतो, पण पाणी मात्र सरळच असते. पाण्याचा प्रवाह वाकडा असतो, पण पाणी मात्र सरळ असते. अग्नी लोखंडात आला तरी तो अग्नी लोखंड होत नाही. आकाश घटाच्या आकाराने वेंटाळले गेले असता वाटोळे दिसते. मठामध्ये आले की चौकोनी आकाराचे दिसते, पण आकाश मात्र जसे आहे तसेच असते. त्याप्रमाणे ज्ञेय विकार रूप झाले तरीही ते विकार रूपाने परिणाम पावत नाही. यालाच व्यतिरेक विचार असे म्हणतात. सत्व रज तम हे गुण आणि इंद्रिये यांच्यापासून ज्ञेय नेहमी आणि नेहमीच वेगळे असते. नामरूप संबंध, जाती, क्रिया हे सर्व आकाराविषयीच बोलल्या जातात. ज्ञेय वस्तू विषयी नाही. गुळाची गोडी ढेपेच्या बांधेसारखी कधीच होत नाही. बुगडी हे नाव फक्त आकाराचे आहे, बाकी सोने हे सोने म्हणून सोनेच असते. अर्जुना, सारांश असा की ज्ञेय जे निर्गुण परब्रह्म सर्व कार्यरूप प्रपंचाला त्याचा यत्किंचितही संबंध न येऊ देता धारण करणे हेच मुळात खोटे असल्यामुळे व्यर्थ आहे. ज्ञेय परब्रह्माच्या ठिकाणी जीवाने अज्ञानामुळे जड विनाशी अशा स्थूल सूक्ष्म जीव जगताची कल्पना केली असल्यामुळे आणि ते जीव जगत खरोखरच स्वतंत्र व वेगळ्या सत्तेचे नसल्यामुळे त्याचा असण्याचा तर काही प्रश्नच नाही. एखादा जागृती भिकारी मात्र स्वप्नात राज्य भोगतो, तसेच हे ज्ञेय निर्गुण परब्रह्म सत्वरजतम गुणांचा भोग घेत आहे असे दिसते. अनेक प्रकारचा अग्नी विविध ठिकाणी प्रगट झाला असला तरी उष्णता म्हणून तो एकच एक आहे. तशीच अनेक सजीव निर्जीव सृष्टीमध्ये अविनाश भावाने हे ज्ञेय ओतप्रत भरले आहे. अशा प्रकारे एकच सर्वांच्या आत बाहेर आहे. आत्मविचार करणाऱ्यांना जवळ आणि न विचार करणाऱ्यांना ते दूर आहे. सदा सर्वदा हे ज्ञेय सर्वदूर एकच आहे. जसे दुग्धसागराच्या दुधाची गोडी काठाशी कमी, मध्यभागी जास्त, त्याच्या पलीकडे अजून कमी असा काही प्रकार नाही. अर्जुना, हजारो घटातील पाण्यात एकच चंद्र प्रतिबिंब होत नसतो काय? चंद्र काय निरनिराळे होत असतात? मिठाच्या डोंगरात मीठ म्हणून सर्व एकाच प्रकारचे आहे. उसाच्या मोळीमध्ये मधुर रस मात्र रस म्हणून सर्वत्र एकच एक आहे. बाल्य, तारुण्य, वृद्धत्व अशा अवस्था एकाच शरीराच्या ठिकाणी आहेत. याप्रमाणे उत्पत्ती, स्थिती, लय या तिन्ही काळी एकच एक ज्ञेय असते, जे अखंड अविकारी आहे. अर्जुना, या ज्ञेयालाच सृष्टी उत्पत्ती काळी ब्रह्मा म्हणतात, स्थिती काळी विष्णू म्हणतात आणि प्रलय काळी रुद्र म्हणतात. हेच ज्ञेय अग्नीला प्रकाशमान ठेवते. हेच चंद्राचा प्राण असते. सूर्याचे डोळे यामुळेच पाहू शकतात. यामुळेच सर्व नक्षत्र समुदाय लखलख करत असतो. बुद्धीतील ज्ञान प्रकाशाचा प्रकाश म्हणजेच हे ज्ञेय होय. तात्पर्य, मनाचे मन, नेत्राचे नेत्र, कानाचे कान, वाचेची वाचा म्हणजे हेच ज्ञेय होय. जे प्राणाचाही प्राण, गतीचे पाय, क्रियेचे करते, पण ज्याच्या योगाने याच्याच योगाने आहे. हे अर्जुना, याच्याचमुळे आकार आकाराला येतो, विस्तार अजून विस्तारला जातो, ज्याच्यामुळे संहार हा संहार करू शकतो. हीच ज्ञेय वस्तू सर्वांना आधार देणारी पृथ्वीची पण पृथ्वी आहे, म्हणजे पृथ्वीलाही आधारभूत आहे. पाण्याला पाणी पण याच्याचमुळे आहे. तेजाला तेजाची लावणी या ज्ञेयानेच केली आहे. वायू याच्याचमुळे श्वास प्रश्वास घेऊ शकतो, श्वासोश्वास करू शकतो. आकाशाला राहायला या ज्ञेयाने अवकाश दिला आहे, म्हणून ते आहे. हे अर्जुना, अशा प्रकारे मला जाणून जे एक प्रकारे स्वतः मलाच समर्पण होतात, ते त्याच्या मोबदल्यात मीच होऊन जातात.
कड्यावर चढण्याकरता पायऱ्या कोराव्या, उंचीवर चढण्याकरता बांबूचा माचा बांधावा, अथांग पाणी लहान नावाने पार करता येते, तसा मद्रूप होण्याचा मार्ग म्हणजे अर्जुना मी हा तुला सांगितला आहे. लहान मुलाला जीव घालायला आई एकाच घासाचे 10-20 घास करते आणि ती भरवते, तसे मी हे केले अशी समज. हेच मी केवळ 2 भाग करून तुला आता सांगतो. हे ऐकताच अर्जुनाला आनंद झाला. त्याच्या अंगावर रोमांच उभे राहिले. श्रीकृष्ण म्हणाले, याला प्रकृती पुरुष विवेक म्हणतात, यालाच सांख्य पण म्हणतात. याच्याकरताच मी कपिल मुनीच्या रूपाने अवतरलो हे तुला माहीतच आहे. प्रकृती व प्रकृतीचे कार्य यांच्यापासून पुरुषाला निराळे करणे याला व्यतिरेक म्हणतात. रूप खोटे नसते, पण त्याची छाया खोटी असते. धान्यापासून कोंडा दूर करावा लागतो. रात्र व दिवस 2 असले तरी ते एकत्रच प्रगट होतात. जुळी मुले एकत्रच एकाच वेळी जन्म घेतात, तसे यांना समज. जीव आणि ज्यांनी कल्पलेली प्रकृती हे दोन्ही अनादी आहेत. जीव पूर्वी शुद्ध परब्रह्म होता आणि नंतर कल्पबद्ध झाला, प्रकृतीबद्ध झाला असे मानता येत नाही. हे तू पक्के लक्षात ठेव. तसे मानले तर मोक्ष हा नित्य ठरणार नाही. नित्य ज्ञानी परमात्मा आणि अविद्येची निवृत्ती होऊन ज्ञानी झालेला पुरुष केव्हाही बद्ध नव्हता, होणार नाही. त्यामुळे जीव केव्हापासून बद्ध झाला हे कुणालाच सांगता येत नाही. आता पुढे, आतापर्यंत क्षेत्र म्हणून जेवढे काही सांगितले त्यालाच अर्जुना प्रकृती म्हणतात आणि ज्याला मागे क्षेत्रज्ञ म्हटले तोच पुरुष होय. क्षेत्रज्ञ आणि प्रकृती पुरुष ही नावे वेगवेगळी असली तरी अर्थ मात्र निराळे नाहीत. अर्जुना, नुसती जी सत्ता तो पुरुष होय आणि प्रकृती हे नाव संपूर्ण क्रियेला आहे, म्हणजे एकाशिवाय दुसरे असूच शकत नाही. नुसते असणे हा पुरुषाचा गुण होय व सर्व क्रिया करणारी प्रकृती ही प्रकृती होय. बुद्धी, इंद्रिये इत्यादी साधन समुदाय हा प्रकृतीपासून झाला आहे. प्रथम इच्छा आणि बुद्धी यांना अहंकाराशी घट्ट बांधणारी प्रकृतीच होय आणि मग इच्छा आणि बुद्धी कृतीच्या अथवा प्राप्तव्याच्या मागे लागतात. इच्छा एखाद्या सुंदर वस्तूच्या ठिकाणी जाऊन चिटकते आणि मग मनाला जागे करते. मग ते जागृत मन इंद्रियांना राबविते. यालाच सोप्या भाषेत कर्तृत्व म्हणतात. अशा प्रकारे कार्य, कर्तृत्व, कारण या तिघांची मूळ ही प्रकृतीच आहे. या तिघांना एकवटल्यामुळेच प्रकृती कर्मरूप होते. यात प्रकृती पुरुषाचा संबंध कधीच येत नाही. तरीही या पती पत्नीच्या संबंधाशिवाय ही प्रकृतीरूप पत्नी जग प्रसवते, हे एक महाआश्चर्यच होय. स्त्री पुरुषांचा संबंध आला तरच स्त्री अपत्याला जन्म देते, पण पुरुष असंग असल्यामुळे त्याचा प्रकृतीशी काही संबंध न येताच प्रकृतीपासून जगतरूप कार्य म्हणजे हे जग प्रसवल्या गेले आहे. पण पुरुषाचा संबंध होत नसलेल्या व स्वतः जड असलेल्या प्रकृतीपासून जगतरूप कार्य होणे शक्यच नाही. म्हणून जग खरोखर उत्पन्न होत नसून तो सर्व मिथ्याभास आहे, भ्रमजन्य आहे असे वेदांत मानतो. कारण पुरुष हा अंगरहित, निर्विकार असून पांगळा म्हणजे क्रियारहित आहे. तो ऐश्वर्यहीन, नुसता म्हणजे एकटा असंग आहे. संपूर्ण वृद्धाहून अतिवृद्ध आहे म्हणजे अनादी आहे. या तत्वाचे पुरुष हे नुसते आडनाव आहे. खरे तर हा पुरुष नाही, स्त्री पण नाही, नपुंसक पण नाही. याच्याविषयी काहीच निश्चय करता येत नाही. अर्जुना, ज्या पुरुषाचे ठिकाणी काहीच नाही असा हा पुरुष प्रकृतीचा भ्रतार होय. ही प्रकृती अशी प्रतिरता आहे की जी करता, उदास आणि अभोक्ता असलेल्या आपल्या नवऱ्याला सगळे भोग भोगायला लावते. तात्पर्य, पुरुषाच्या ठिकाणी भोक्तृत्व हे प्रकृती पुरुषाच्या अवेक रूप अज्ञानामुळेच आहे, त्यांच्याकडून नाही. असो, या प्रकृतीच्या ठिकाणी आकार व गुण यांची थोडीही हालचाल झाली तरी ती वाटेल तसा खेळ पुरुषासमोर मांडते. याच प्रकृतीचे म्हणूनच गुणमयी हे नाव आहे. रजोगुणाच्या उत्कर्षाने ही माजली तर ती जडालाही माजवते.
हिच्या योगाने इंद्रिये जाणती झाली आहेत. हिच्यापासून झालेले मन तपुंसक आहे. पण याच मनाकडून ही तिन्ही लोकांचा भोग घेते किंवा घेऊ येते. ही प्रकृतीच जगतरूप अनादि भ्रमाचे विस्तीर्ण बेट आहे. ही कामाची मंडपी आहे. ही प्रकृती म्हणजे अविवेक रूपी वनाला टवटवीत ठेवणारा जणू वसंत ऋतूच आहे. संपूर्ण लौकिक व अलौकिक वाङ्मयाचा विस्तार हिच्यामुळेच आहे. हीच केवळ सत्तारूप निर्गुण परब्रह्माला झालेली साकारण्याची खोड किंवा जोड आहे व पुरुषावर पडलेला प्रपंचाचा अखंड घालणारी जी कोणी आहे ती हीच होय. 64 कला इथूनच निघाल्या. 14 विद्या हिनेच निर्माण केल्या. योगातील दर्शना इत्यादी तत्वज्ञानाची टाकसाळ ती हीच. अर्जुना, एका सत्ता मात्र पुरुषा वाचून एवढे काही विशेष रूप द्वैत दिसते, तो सर्व हिचाच खेळ आहे. ही प्रकृती म्हणजे पुरुषावर घातलेली भुरळ होय. हीच प्रकृती अद्वैत परब्रह्माच्या ठिकाणी द्वैत रूपाने आणि निसंगाच्या ठिकाणी संबंधितपणाने व निराकार परब्रह्माच्या ठिकाणी संसार रूपाने नांदत असते. खरोखरच प्रकृती त्याचे ठिकाणी आपणच सर्व रूपाने नटते. त्या स्वतः सिद्ध पुरुषाची आपणच उत्पत्ती होते. त्या निराकाराची मूर्ती होते. ही प्रकृती आपणच स्थिती होऊन त्याला राहण्याचे ठिकाण निर्माण करते. त्या निरीच्छाची इच्छा, त्या पूर्णाची तृप्ती, त्या कुलरहिताची जाती आणि गोत्र आपणच होते. त्या अवर्णनीय पुरुषाचे लक्षण, अमर्यादाची मर्यादा, मनबुद्धी नसलेल्या मनबुद्धीशी आपणच होते. मनबुद्धी नसलेल्यांची मनबुद्धी आपणच होते. त्या निराकाराचा आकार, व्यापार रहिताचा व्यापार, अलंकार रहिताचा अलंकार आपणच होऊन राहते. त्या नामरूप रहिताचे नाव, त्या जन्म रहिताचा जन्म, कर्म रहिताचे कर्म हे सर्व आपणच होते. त्या निर्गुणाचे गुण आचरणाचे चरण, त्या निर्गुणाचे गुण अचरणाचे चरण, ज्याला कान नाहीत अशाचे कान व चक्षु इत्यादीचे चक्षु ती आपणच होते. त्या भावरहिताचे भाव, अवयव रहितांचे अवयव, फार काय सांगावे. सत्ता मात्र पुरुषाची सत्ता सोडून बाकी सर्व काही तीच होते. याप्रमाणे ही प्रकृती आपल्या सर्व रूपाने व्यापून त्या कर्मरहित पुरुषाला कार्यामध्ये घालते. ज्याप्रमाणे प्रकाशरूप चंद्र अमावस्याला आला असता प्रकाशरूप न दिसता अमावस्यासारखा दिसतो, त्याप्रमाणे पुरुषाचे असंग इत्यादी गुण पुरुषत्व इत्यादी प्रकृती दशेसारखेच दिसतात. पिशाच्य चांगल्या माणसाच्या अंगात शिरून त्याला कुकर्माला प्रवृत्त करते. त्याप्रमाणे दूध पशुच्या पोटात असावे, अग्नी लाकडात असावा, रत्नदीप वस्त्रात गुंडाळलेला असावा, राजा पराधीन असावा, सिंह रोगाने पछाडलेला असावा. त्याप्रमाणे असंग पुरुषही प्रकृती दशेत आला असता आपल्या असंग इत्यादी गुणाच्या म्हणजेच स्वरूप धर्माला मुक्तो. ज्याप्रमाणे जागत असलेला पुरुष अकस्मात त्याला गाढ झोप येऊन स्वप्नातील सुख दुःख भोगाच्या तो स्वाधीन होतो, त्याप्रमाणे अविवेकाने प्रकृतीशी ऐक्य पावल्यामुळे पुरुषाला गुणांचा भोग होतो. ज्याप्रमाणे स्त्री आपल्या सद्गुणाने उदास पतीलाही स्वाधीन करून घेते, त्याप्रमाणे जन्मरहित आणि नित्य अशा पुरुषाच्या अंगी गुणाचा संबंध आला असता जन्म मृत्यूरूपी दुःखाचे घाव पडू लागतात. पण ज्याप्रमाणे अर्जुना तापलेल्या लोखंडावर घाव पडू लागले की ते अग्नीवरच पडले असे समजल्या जातात, किंवा पाण्याला हेलकावे दिले असता त्यात पडलेले चंद्राचे प्रतिबिंब अनेक रूप होते, पण अज्ञानी लोक ते प्रतिबिंबत्व चंद्राचेच नानत्व असे समजतात. आरशाजवळ असल्यामुळे त्यात मुखाचे प्रतिबिंब पडून जसा मुखाला दोनपणा येतो किंवा केशराच्या स्फटिकाला लालपणा येतो, त्याप्रमाणे गुणांचा संबंध होऊन जन्मरहित पुरुष जन्मला असे वाटते.
एरवी तो जन्मत नाही आणि नष्ट पण होत नाही. स्वप्नात संन्यासी जसा आपल्याच कमी प्रतीच्या जातीत जन्मलेला पाहतो, तसे या सर्वांना गुणाचा संबंधच कारण होत असून त्यामुळे सत्ता मात्र पुरुषाला जन्म नाही, कोणतेही भोग नाही, असे असूनही तो तसा वाटतो. अध्यात्म रामायणात सांगितले आहे की सच्चिदानंद परमात्मा सर्वांच्या हृदयात घर करून असला तरी त्याची शक्ती सच्चिदानंद स्वरूप म्हणून त्याच्याशी अभिन्न असली तरी भगवन्मिलोक झाले असल्याना ती शक्ती भ्रमरूप त्रिगुणात्मक माया रूपाने प्रत्ययाला येऊन त्याला सर्व पांचभौतिक आहे असे भासवते. पण भगवत भक्तीने भगवंताशी सन्मुख होणाऱ्यांना ती स्वतः एक सच्चिदानंद रूपाने प्रत्ययाला येऊन सर्व सच्चिदानंद रूप आहे असा प्रत्यय आणून देते, असे अहिल्याने भगवान रामचंद्राची स्तुती करताना म्हटले आहे. असो, हा पुरुष प्रकृतीच्या कार्यात उभा असतो तो जसा जुईच्या वेलीच्या मंडपात टेका दिलेल्या खांबाप्रमाणे केवळ आधारभूत असा असतो. बाकी पुरुष प्रकृतीमध्ये आकाश पाताळा इतके अंतर आहे. केवळ अद्वैत सत्ताहून भिन्न भासणारे प्रकृती आणि तिचे कार्यपदार्थ पुरुषाच्याच निव्वळ सत्तेवरच कल्पले जातात. म्हणूनच हेच पुरुषाचे प्रकृतीमध्ये उभे असणे होय. अद्वैत अविनाशी सत्तारूप पुरुषाचे ठिकाणी कल्पलेली प्रकृती इत्यादी पदार्थ सत्य स्वरूप नसल्यामुळे त्याचा पुरुषाशी मुळीच संबंध नाही. म्हणूनच त्याचे असंगत्व सदा सर्वदा अखंड कायम म्हणजे कायमच असते व प्रकृतीच्या गुण इत्यादिकांचा संबंध हा केवळ भ्रांतीजन्यच म्हणावा लागेल. हा प्रकृती माझी उभा परी जुई जैसा ओ तंबा, ये प्रकृती पृथ्वी नभा ते तुला पाड. अर्जुना, ज्याप्रमाणे नदीच्या काठावर असलेला पर्वत नदीत प्रतिबिंबित झाला तरी नदीच्या प्रवाहाने तो पुढे लोटल्या जात नाही, त्याप्रमाणे हा पुरुषही प्रकृती रूप नदीच्या काठी असलेला आढळ असा मेरू पर्वत होय. प्रकृती सरितीच्या तटी मेरू होय हा किरीटी. माझी बिंबे परी लोटी लोटा नेणे. पाण्यावरील प्रतिबिंब व त्यावर होणाऱ्या पाण्याच्या हालचालीचा परिणाम हे जसे खोटे असतात, त्याप्रमाणे पुरुषाचे प्रकृतीत असणे व पुरुषावर प्रकृतीच्या गुणांचा परिणाम होणे हे सर्व तद्दन खोटे आहे. म्हणजे जीवदशा प्राप्त झाली असे वाटले तरी ती खोटी असल्यामुळे जीवाची मूळची शुद्ध ब्रह्मदशा यत्किंचितही कमी किंवा न्यून किंवा मलिन होत नाही. असो, प्रकृतीचा आहे नाही असा अनुभव येतो. प्रकृतीचा आहे नाही असा अनुभव येतो, पण पुरुषाचा मात्र फक्त आहे असाच अनुभव येतो. पुरुषाचा नाही असा कधीही अनुभव येत नाही. एक व्यापक वस्तूच्या आधारावरच भिन्न भिन्न वस्तू राहू शकतात, पण त्या स्वतंत्र राहू शकत नाही. पुरुष तसाच मुळात व्यापक सत्तारूप असल्यामुळे तो सर्व प्रकृती आणि प्रकृतीच्या कार्याचे नियंत्रण करतो, म्हणजे फक्त करतो. प्रकृती होय जाय हा तो असतची आहे. म्हणून या ब्रह्माचे होणे शासन हा या पुरुषाच्याच आधाराने प्रकृतीचे जिवंत असणे असते आणि तिला जगाला जन्म देणे याचमुळे संभवते. एवढ्यामुळेच या पुरुषाला प्रकृतीचा भ्रतार किंवा नवरा म्हणतात. अनंत कालापासून ज्या सृष्टी उत्पन्न झाल्या त्यांच्या कल्पांताच्या शेवटी या पुरुषाच्या पोटात त्या सगळ्या सृष्टी शिरतात. सृष्टीची व्यक्त दशा आणि अव्यक्त दशा या दोन्ही सत्तारूप पुरुषाच्या ठिकाणी केवळ कल्पितच आहेत. हे अतिशय महत्वाचं आहे. सृष्टीची व्यक्त दशा आणि अव्यक्त दशा या दोन्ही सत्तारूप पुरुषाच्या ठिकाणी कल्पितच आहेत. हा पुरुष प्रकृतीचे शासन करणारा असून ब्रह्मांडाचा पसारा दाखवणारा जादूगार आहे व आपल्या अमर्यादपणे तो प्रपंचालाही मर्यादा घालणारा असा आहे. ज्याप्रमाणे जोरीच्या केवळ पृष्ठभागावरच सर्पाचा भास होतो, तरी भ्रमाने सर्व दोरी सर्परूपाने प्रत्ययाला येते.
सर्वच दोरी सर्परूपाने प्रत्ययाला येते. वस्तुतः केवळ पृष्ठभागावरच सर्पाचा भास होतो, तरीही याप्रमाणे अमर्याद परब्रह्म सत्तेवर भासणारा प्रपंचही परब्रह्मासारखा अमर्यादच वाटतो. पण वेद वाङ्मयात प्रपंचाचे उत्पत्ती नाच सांगितले आहेत, ते परब्रह्म सत्तेवरच होत असल्यामुळे सत्तारूप परब्रह्म प्रपंचापेक्षाही अमर्याद असून त्याच्या मानाने प्रपंच हा मर्यादित आहे. दशांगुलम उरला आहे या स्तुतीचा जो अर्थ आहे तो हाच होय. या देहामध्ये परमात्मा आहे असे जेव्हा म्हणतात, तेव्हा ते याच पुरुषाला धरून म्हटले जाते. कधी न बदलणारे, अखंड, अविनाशी, सच्चिदानंद स्वरूप राहणारे असे जे जीवाचे मूळचे शुद्ध स्वरूप आहे, त्याला धरून जीवालाच परमात्मा म्हणतात. आणि ते स्वरूप केवळ केवळ आणि केवळ विसरल्यामुळे ब्रह्मस्वरूपाची विपरीत कल्पना केली जाते. तिला धरूनच ब्रह्मालाच जीव म्हटले जाते. तिला धरूनच ब्रह्मालाच जीव म्हटले जाते. जो या पुरुषाला अशा शुद्धपणाने जाणतो व गुणांची सर्व कर्मे केवळ आणि केवळ प्रकृतीचेच आहे असे समजतो, त्याला रूप आणि त्याची सावली, सरोवरातील खरे जल आणि मृगजल यातील फरक जाणता येतो. त्यालाच पुरुष प्रकृती विवेक करता येतो. असा मनुष्य शरीरात असला तरी, देहधाऱ्याची कर्मे करत असला तरी, धुराने आकाश जसे काळे होत नाही तसा हा निष्कलंक राहतो. तो शरीराचे मेळे करू का कर्मे सकळे, परी आकाश धुई न मळे तैसेची असे. देह असताना त्याला देहाची आसक्ती नसते, तर देह गेल्यावर काय होणार याची काय तो चिंता करणार. याप्रमाणे हा प्रकृती पुरुष विवेक अलौकिक उपकार करणार आहे. आणि हा प्रकृती पुरुष विवेक अंतःकरणात सूर्याप्रमाणे अखंड प्रकाश रूप राहायला पाहिजे. हीच आपण परमेश्वर चरणी विनंती करूया. परी हाची अंतरी विवेक भानुचिया परी, उदय जे ते अवदारे उपाय बहुत. परी हाची अंतरी विवेक भानुचिया परी, उदय जे ते अवदारे उपाय भूत. यावर उपाय काय? हे अर्जुना, काही जण विचाराच्या अग्नीमध्ये आत्म्याला हा देहभावाचा जो डाग आहे तो तापवतात. मग क्षेत्राचे 36 भेद निर्विवादपणे तोडून टाकून त्यातील शुद्ध आत्मतत्व घेतात, म्हणजे आपल्या बुद्धीला शुद्ध करून घेतात. नंतर अर्जुना, शुद्ध झालेल्या आपल्या ठिकाणीच आत्मज्ञान रूप दृष्टीने केवळ आपल्याच शुद्ध स्वरूपाला पाहतात. मी वृत्तीपुरता मर्यादित आहे अशी भ्रांती सहित बुद्धी वृत्तीगत चैतन्याला जीव म्हणतात. मी वृत्तीपुरताच मर्यादित आहे अशा भ्रांतीसहित बुद्धिवृत्तीगत चैतन्याला जीव म्हणतात. देह, इंद्रिये, मन यातील याच्या द्वारा शब्द इत्यादी बाह्य विषयाकडे धावणारी अंतःकरण वृत्ती विचाराने दृढ आवरून ती अंतर्यामी असलेल्या प्रत्यक्ष स्वरूपाकडे सारखी लावकी जाऊन तेथे स्थिर करणे, याला आत्मज्ञान दृष्टी असे म्हणतात. या दृष्टीने अहम ब्रह्मास्मी हा बोध होतो. काही लोक सांख्य योगाच्या द्वारा, कुणी कर्मयोगाच्या द्वारा या पदाला पोचतात. काही जणांचे जन्मताच चित्त शुद्ध असल्यामुळे त्यांना प्रकृती पुरुष विवेक हा अत्यंत सुलभ असतो आणि लवकर समजतो. काही जण केवळ श्रीगुरूच्या शब्दावर पूर्ण विसंबून असतात. आपले सर्व त्या उपदेशाच्याच नावे करतात आणि त्या शब्दावरून जीव सुद्धा ओवाळून टाकतात. अर्जुना, असे अनेक मार्ग आहेत, पण या सर्व मार्गाचे जणू मंथन करून त्यातील सिद्धांत रूपी लोणी तुला मी देतो. आता पुरे भवत पै सर्वांताचे मथित सिद्धांत नवलित देऊ तुझ. तेवढ्याने तुला सहज लाभ होऊन इतर श्रम करावे लागणार नाहीत. अर्जुना, क्षेत्रज्ञ या शब्दाने स्वतः तूच आहेस हे तू पक्के जाण व तू ज्याला जाणतो ते क्षेत्र. ज्याप्रमाणे पाण्याशी वायूचा संबंध आला असता पाण्यावर लाटा उत्पन्न होतात, त्याप्रमाणे क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ यांचा संबंध आहे. किंवा सूर्य आणि बरड जमीन यांचा संबंध येतात. मृगजळाला पूर येतो, तसे
क्षेत्र क्षेत्रज्ञाचे खोलवर ऐक्य आहे. पटत्व तंतूपासून निराळे दिसते, पण सूत काढून म्हणजे व्यतिरेक करून पाहिले तर पटत्व आपोआपच जाते. तसा जसा जसा क्षेत्र क्षेत्रज्ञाचा विचार करता सर्व सृष्टी एकापासूनच झाली हे कळेल. निरनिराळी लांब वाकडी गोल इत्यादी आकार एकाच दुध्या भोपळ्याच्या असतात. बोरीचे लाकूड सरळ असो वाकडे असो, पण ते बोरीचे नाही असे कधीच होत नाही. पुष्कळशा अग्नीच्या ठिणग्यात उष्णता मात्र एकच असते. त्याप्रमाणे नाना प्रकारच्या जीवसमुदायात परमात्मा तत्व एकसारखे आणि समानच आहे. अर्जुना, आकाशातून पावसाच्या असंख्य धारा कोसळतात, पण पाणी म्हणून ते एकच आहे. घटामटाचे अनंत आकार असतात, पण त्यातील आकाश विषम न होता ते एकच आहे. सोन्याचे असंख्य अलंकार असतात, पण सोने म्हणून त्यात सोने एकच आहे. त्याप्रमाणे सर्वत्र त्रिभुवनात सत्ता रूपाने एकच पुरुष असतो. अर्जुना, असा ज्ञानाचा डोळा ज्याच्यापाशी आहे तो एकच खरा डोळा होय. ही खोटी स्तुती नसून खरोखरच तो भाग्यवंत होय. अर्जुना, हा देह म्हणजे पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश या 5 भूतांचा मिलाप आणि कफ, वात, पित्त या त्रिकुटाचे मिश्रण आणि सत्व, रज, तम हे 3 गुण व पंचविषय पंचज्ञानेंद्रिय ठेवली आहेत अशी एक वाईट खोळ म्हणजे गाठोडे आहे. हिला 5 इंद्रियाच्या द्वारा पंचविषय रूप 5 प्रकारच्या आगीमुळेच अतिशय तप्त ठेवण्यात येते. जणू 5 नागे असलेली उघड उघड ही इंगळीच होय. हे गुणेंद्रिय धोकुटी, देह धातूंची त्रिकुटी, पोच मिळावा उखटी दारुण हे उघड 5वे अली, 510 आगी लागली, जीव 5 सापडले हरिणकुटी ही. पण अशा या देहातच जो आपल्या अविनाशी तत्वाचा अनुभव घेतो, तो तेथेच आपल्या मूळ स्वरूपात मिळालेला असतो. देहबुद्धी सोडली की जीव आपोआपच मूळ स्वरूपाला प्राप्त होतो. योगी याच आत्मस्वरूपाच्या ठिकाणी सदैव बुडी मारून राहतात. हे परब्रह्म म्हणजे आकाराचे पैलतीर, नादाच्याही पलीकडचा नाद आणि तुरीय अवस्थेचे माझघर असे समज. जे आकाराचे पैलतीर, जे नादाची पैलमेळ, तुर्येचे माझघर परब्रह्म हे. समुद्राच्या ठिकाणी सर्व गंगा इत्यादी नद्यांची गती खुंटते, तशी या ठिकाणी मी कधीच बद्ध नव्हतो. अशा अनुभवामुळे मोक्ष गती सुद्धा खोटी ठरते. हे अतिशय महत्वाचं आहे. समुद्राच्या ठिकाणी सर्व गंगा इत्यादी नद्यांची गती खुंटते, तशी या ठिकाणी मी कधीच बद्ध नव्हतो. अशा अनुभवामुळे मोक्ष गती सुद्धा खोटी ठरते. मोक्षा सकट गती, जेथ येती विश्रांती, गंगा आदी अंकीपंथी सरिता जेवी अशा साम्यरूपी शय्येवर झोपलेला जो आहे तो खरोखरच भाग्यवान होय. म्हणून तो दैवागळा वानिता असो वेळोवेळा जे साम्य सेजे डोळा लागला जया. घरात राहणारी माणसे घरात वावरतात, पण घराला त्याचे काही सुखदुःख नसते. आकाशात आलेले मेघ इकडे तिकडे धावतात, पण आकाश मात्र स्थिर जसेच्या तसेच असते. त्याप्रमाणे आत्मचैतन्याच्या प्रकाशाने त्रिगुणात्मक प्रकृती नाना कर्मरूप प्रकृतीचा खेळ करते, पण तेथे या कर्माची आत्मा खांबासारखा अचल आणि अस्पर्शित असतो. अशा आत्मनात्मविवेकाने ज्याच्या अंतःकरणात ज्ञान प्रकाश झाला आहे, त्यानेच खरे मी अकर्ता आहे असे आपल्याला स्पष्ट जाणले. घरी चिती रहाटचा परी, घर काही न करी, अभ्रे धावे अंबरी, अंबर ते उगे. तैसी प्रकृती आत्मप्रभा, खेळे गुणी विविधा रंगा, तेथ आत्मा तो थंबा, नेणे कोणा, ऐसे नियेणे निवाडे, जयाच्या जीवी उजिवडे, अकर्त्या ते पुढे देखिले तेणे. परब्रह्मावरून दुसरे जेवढे काही सत्य वाटते ते बाजूला सारल्यावर म्हणजे व्यतिरेक केल्यावर परब्रह्म हे त्या सर्व विरहित केवळ सत्ता स्वरूप
अद्वैत निर्गुण आहे असे ज्ञान होते. पण या ज्ञानाची येथेच समाप्ती नाही. परब्रह्म अद्वैत असल्यामुळे त्याच्याहून दुसरी वस्तू नाही. म्हणून परब्रह्माहून जेवढे काही व्यतिरिक्त करून वेगळे केले त्यातही परब्रह्मच भरले आहे. असल्या अन्वय विचारामुळे ते सर्व परब्रह्मच आहे असा अन्वयाचा व्यापक अनुभव आला की मग सगुण निर्गुण एकरूप होऊन जातात. सगुण निर्गुण एका हरिपायी हा खरा अन्वयाचा प्रत्यय होय. असो. नमस्कार. थांब जरा अजून इथं नाही येते.